नमस्ते, मी अनंत कौसाल. आजच्या लेक्चर मध्ये आपण पॅनक्रियाज शिकणार आहोत. पॅनक्रियाजला मराठीमध्ये आग्नाशय असं म्हणतात. ओके, पॅनक्रियाज आपल्या ह्युमन बॉडी मधले एक मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन आहे. ओके सर, हे खूप मोठं म्हणजे खूप मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन आपल्या ह्युमन बॉडी मधला आहे. पॅनक्रिया इज अ मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन ऑफ GIT सिस्टम. GIT सिस्टम म्हटलं सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन कोणता असतं? लिव्हर आणि पॅनक्रियाज. ओके, लिव्हर सर आपण कालच्या लेक्चर मध्ये शिकलेलो आहोत. आजच्या लेक्चर मध्ये आपण पॅनक्रियाज विषयी इंट्रोडक्शन, त्याचं ब्लड सप्लाय, नर्व सप्लाय, त्याचे एक्सटर्नल फंक्शन आणि त्याचे कोणकोणती युद्ध असतात आपल्या बॉडीमध्ये, कोणकोणतं ते फंक्शन म्हणजे वर्क करतं आपल्या ह्युमन बॉडीमध्ये, ते आपण आजच्या लेक्चर मध्ये शिकणार आहोत. ओके ओके सर, तर बघा, पॅनक्रिया काय एका प्रकारचं मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन ऑफ GIT सिस्टम. ऑर्गन लोकेटेड इन द ऍबडॉमिनल. ओके बघा, ऑर्गन लोकेटेड इन द ऍबडॉमेन. आपल्या ऍबडॉमेन मध्ये सर हे आपलं पॅनक्रियाज ऑर्गन लोकेट असतं. ओके, स्थिर असतं. समज में बात. ओके सर, इट प्ले as essential role in converting the food we eat into fuel for the body cell. काय करतं सर पॅनक्रिया? It play as essential important role in the converting the food we eat into fuel for the body cell. काय करतं सर जी या फूडचं रूपांतर, इट म्हणजे आपलं फूड असतं, वी इट इंटू फ्यूल, या फूडचं ते फ्यूल मध्ये रूपांतर करतं फॉर द बॉडी सेल. आपल्या बॉडी मधल्या सेलला. क्लिअर ना? क्लिअर सर, कारण सेलला फ्यूल लागत. फ्यूल म्हणजे काय सर? फ्यूल म्हणजे काय सर? फ्यूल म्हणजे इंधन. फूडचं रूपांतर ते फ्यूल मध्ये करत, अन्नाचं रूपांतर ते इंधनामध्ये करत. इंधन म्हणजे फ्यूल. पास समझ में आ गया आपको इतनी? ओके सर, pancreas has two main functions that help in digestion. Exocrine function. Exocrine. Okay, so sir, pancreas has two main functions that help in digestion. अन्न पचनासाठी सर खूप मदत करतं एक्झोक्राईन मध्ये. समज में बात इतनी? ओके सर, इंडोक्राइन फंक्शन दॅट रेग्युलेट ब्लड शुगर. काय करतं सर ते? इंडोक्राइन मध्ये काय करतं? एक्झोक्राइन मध्ये सर ते डायजेशन करतं आपल्या फूडचं. काय करतं? आपल्या ह्युमन बॉडी मध्ये फूडचं डायजेशन करतं एक्झोक्राइन मध्ये. आणि इंडोक्राइन मध्ये काय करते? फंक्शन दॅट रेग्युलेट ब्लड शुगर. आपल्या बॉडी मधले ब्लड शुगर रेग्युलेट करण्याचं काम सर करतं. कोण? इंडोक्राइन फंक्शन मध्ये आपलं पॅनक्रिया करतं. टू फंक्शन, एक्झोकाइन आणि इंडोक्राइन. एक्झोकाइन मध्ये काय होणार? एक्झोकाइन मध्ये होणार फूड डायजेशन आणि इंडोक्राइन मध्ये होणार ब्लड शुगर रेग्युलेट. क्लियर है ना? क्लियर सर, फंक्शन दैट रेगुलेट ब्लड शुगर. समझ में बात इतनी? ओके सर, इट कंटेन 4 पार्ट: हेड, नेक, टेल, बॉडी. क्या बुआजी? हेड, नेक, टेल, बॉडी. 4 पार्ट, कंटेन 4 पार्ट: हेड, नेक, टेल, बॉडी. ओके, हेड, टेल, नेक, बॉडी. समझ में बात इतनी? ओके, छापो दिमाग में इतना.